सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये श्रीधर हनुमंत दुसाने यांनी लिहिलेली आठवण. पावसला ये. संत विभूती ह्या संबंधी लिहिण्याचं आणि त्यांच्यात वैशिष्ट्यपूर्ण रस घेण्याचं माझं वय नाही, परंतु जे घडलं ते तसंच्या तसं नमूद करतो. आमचं घराणं वारकऱ्याचं. नवनाथाची पोथी आमच्या घरात अगदी अधिष्ठानासारखी आहे. लहानपणी ती खूप कानावरून पण गेली आहे. त्यामुळं नवनाथांबद्दल प्रेम आहेच. आयुष्यात कुठंतरी एखादा तरी नाथ भेटावा, ज्ञानदेवांसारखा योगी भेटावा, असा अस्पष्ट का म्हणाना ठसा मनावर कुठंतरी उमटला होता, एवढंच. 30 डिसेंबर 1973 रोजी मला एक दृष्टांत झाला. दृष्टांत असंच म्हणतो मी त्याला, कारण पुढे सर्व कसं त्याप्रमाणेच झालं. माझ्या दृष्टांतात एक पुरुष आला आणि म्हणाला, तुला ज्ञानेश्वरांचा अनुग्रह हवाय ना? मी म्हटलं, पण ते कसं शक्य आहे? तो पुरुष म्हणाला, शक्यता नंतर पाहू. कॉलेजची परीक्षा झाल्यावर मे महिन्यात पावसला ये. 30 डिसेंबर 1973 रोजी अशी ही घटना झाली होती आणि दिवसभरात मी ते सर्व विसरून सुद्धा गेलो. त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी ज्यांना मी अगदी मातृतुल्य असं मानतो अशा माझ्या परिचयाच्या पुरंदरेबाईंकडे अगदी सहजच असा गेलो होतो. त्यांच्याकडे श्रीयुत फडतरे म्हणजे दत्त मुद्रणालयाचे व्यवस्थापक ते आले होते. श्रीयुत फडतरे यांनी बाईंना देण्यासाठी म्हणून एक पुस्तक आणलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं पावसचा प्रेमदीप. मी ते पुस्तक पाहिलं. त्यातील मुखपृष्ठावरील पहिल्या पावस या शब्दानंच एक अनाहूत अशी जाग मनी आली. मनात कुठंतरी खोल अशी आलेली ती जाग माझ्या त्या आदल्या दिवशीच्या दृष्टांताला नकळत का म्हणा पुन्हा एक उजाळा देऊन गेली होती. मी ते पुस्तक हाती घेतलं, उघडलं. त्यात असलेला स्वामींचा फोटो पाहिला. आपल्या दृष्टांतात आलेली ती व्यक्ती आणि त्या फोटोतली व्यक्ती ह्यात एक विलक्षण साम्य असल्याचं मनावर कुठंतरी ठसून गेलं. मी बाईंना विचारलं, कुठं आहे हो हे पावस? मला त्यासंबंधी विशेष माहिती नाही आहे, पण आमच्याकडे येणारे ते मुधोळकर आहेत ना, ते नुकतेच तिकडे जाऊन आलेत, त्यांना विचारतो, असं बाईंनी मला उत्तर दिलं. मी मुधोळकरांना गाठलं, सर्व माहिती मिळवली आणि परीक्षा झाल्यावर मे महिन्यात पावसला जायचं मनात पक्क केलं. माझी परीक्षा संपली होती. मे महिना सुरू झाला होता. मनीचा संकल्प लागलीच पुरा करावा अशा हेतूनं मी आणि माझा एक मित्र श्रीयुत अविनाश चव्हाण असे 2 जण पावसला जायचं आमचं ठरलं. 6 मे 1974 रोजी आम्ही कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला 1 दिवस मुक्काम केला. त्यातच एसटीचा संप 9 मे 1974 पासून सुरू होणार होता आणि तो पुढे तसा झालाच. परंतु
8 मे 1974 रोजी रात्री 9 वाजता सुटणारी पुणे रत्नागिरी ही रातराणी मात्र नियमाप्रमाणे सुटली होती. ही गाडी रात्री आम्ही कोल्हापूरला पकडली आणि 9 मे 1974 रोजी सकाळी पावसला आलो. पावसला बरीच माणसं त्या दिवशी होती. तिथली मंडळी म्हणाली, स्वामी आजारी असतात, दर्शन अनुग्रह वगैरे सर्व सांप्रत बंद आहे. मी त्यांना म्हटलं, तसं असेल तर काही दिवस इथं मी राहीन. पण तसं काही करावंच लागलं नाही. बाहेरची मंडळी आपली व्यवहारी दृष्टिकोनातून बोलत होती. माझ्या मते स्वामी स्वरूपानंद हे आर पार पाहणारे सर्व साक्षी असे योगी होते. त्यांना आम्ही आलो आहोत, का आलो आहोत आणि कसे आलो आहोत हे मुळी सांगायलाच लागलं नाही. पुण्यातील 2 तरुण आले आहेत, त्यांना आत बोलवा असं स्वामींनीच खुद्द आपल्या सेवेकऱ्याकरवी सांगितलं. मी माझ्या मित्राबरोबर स्वामींच्या खोलीत 4 पावलं आत गेलो. स्वामी पलंगावर पहुडलेले होते. त्यांचं ते तेजस्वी दर्शन मला झालं. स्वामींनी माझ्याकडे बघून एक स्मितहास्य केलं. त्यात सर्व काही पोहोच मला तरी मिळाली होती. मी नमस्कार केला. स्वामींनी मंत्राचा एक कागद माझ्या हाती दिला आणि म्हणाले, हे कुणाकडून तरी समजावून घ्या. तदनंतर मी पुण्याला परत आलो. अशी ही स्वामींची माझी एकच भेट झाली. श्रीयुत भटांचा आग्रहच म्हणून जे झालं ते खरं निवेदलं. पुढे देवालाच ठाऊक. श्रीयुत श्रीधर हनुमंत दुसाने यांनी लिहिलेली ही आठवण होती. उद्याच्या भागात आपण बाबालाल दादा पठाण यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.